जे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की काल सकाळी मी पालकचे पराठे बनवणार आहे, तर त्याची प्युरी मी काल रात्रीच वाटून ठेवली होती आणि आता त्याचेच मी मस्त हिरवेगार पराठे बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि अगदी थोडीशी किंचित हळद घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। आणि पहा, कालची प्युरी वाटून ठेवली अजूनही तशीची तशी हिरवीगार आहे, कारण यामध्ये अर्धा चमचा साखर घातली होती। साखर घातल्याने काय पालकचा रंग तसाचा तसाच राहतो। आता पहा, थोडी थोडी प्युरी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। यामध्ये पाणीचा वापर अजिबात करायचा नाही, जेवढी आपली प्युरी आहे तेवढी कणिक आपण मळून घ्यायची आहे। आणि जास्त जर कणिक असेल तर मग थोडासा पाणीचा वापर करायचा आणि मग जसे आपण रेग्युलर पराठे बनवतो ना, त्याचप्रमाणे याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत। तर पहा, सकाळचं ऊन पडत आहे म्हणून तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसेल, पण मस्त हिरवेगार पराठे बनतात याचे। टेस्टला एवढी काही टेस्ट येत नाही याची, कारण पालकला स्वतःची काही जास्त टेस्ट नसते, पण हेल्दी मात्र तेवढेच असतात। तर मी सुद्धा पहिल्यांदाच बनवले होते, तर टेस्टमध्ये सांगायचं म्हटलं तर यापेक्षा मला मेथीच्या भाजीचे पराठे जास्त आवडतात, कारण मेथीच्या भाजीला थोडासा कडवटपणा असतो, त्यामुळे त्याचा टेस्ट अजून वाढून जातो। पण तरीसुद्धा या पराठ्यासोबत जर चटणी छान असली तर मग छान लागतात हे पराठे खायला। आणि मस्त सगळे पराठे बनवले आणि मस्त टमाटे आणि कांद्याची मी मस्त चटणी बनवली होती, त्यामुळे स्वाद अजून वाढून गेला। याची रेसिपी मी कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत। हाय, हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर माझ्या दिवसाची सुरुवात आज काही चांगली झाली नाहीये। आजचा दिवस माझ्यासाठी खूप कंटाळवाणा जाणार आहे, कारण तब्येत ही थोडी लो वाटत आहे आणि एनर्जी बिलकुल नाहीये आज माझ्यामध्ये काम करण्याची। खूप जास्त मला आज कंटाळा येत आहे काम करायचा, का ते तुम्हाला सांगतेच पुढे। आणि तब्येत ही थोडी लो वाटत आहे, पण आता दवा घेतल्याशिवाय काही दवा आहे घरामध्ये, दवा घेतल्याशिवाय काही कामं होणार नाही माझ्याने। एकीकडे चहा ठेवले, म्हटलं थोडी चहा घेतली की थोडी एनर्जी येईल शरीरामध्ये काम करण्याची, कारण कामं तर करावीच लागणार आहे, दुसरं कोणी करणारा नाहीये म्हणून। आणि भांड्याचा ढीग लागलेला आहे बघा। तर जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सगळी कामे तशीच पडून होती, फक्त टिफिन बनवला होता आणि आज तब्येत ही थोडीशी चांगली वाटत नव्हती आणि अंदरून एक वेगळीच फिलिंग येत होती। कधी कधी होतं माझ्यासोबत असं, कधी काम करावं असं वाटत नाही, अगदी डिप्रेशन सारखं येतं मला, फक्त बसून राहावं असं वेगळे वेगळे विचार येतात। होते ना कधी कधी तुमच्यासोबतही होत असेल, पण काय करायचं, आता कामं तर करावीच लागणार आहे। म्हटलं थोडासा चहा घेऊ, म्हणजे शरीरामध्ये थोडीशी एनर्जी येईल। आणि दुसरंही याचं एक कारण आहे, काय ते तुम्हाला पुढे सांगतेच मी आता। तोपर्यंत म्हटलं दवा घेऊन घेऊ आणि चहा घेऊन घेऊ, म्हणजे थोडंसं चांगलं वाटेल आणि लगेच मग कामाला सुरुवात करूया। तर सकाळचे भांडेही तसेच पडले होते, टिफिन बनवला आणि सगळे गेले, नंतर मी थोडा वेळ बसली होती आणि मग परत कामांना सुरुवात केली। म्हटलं चला, काम असेच पडून राहतील त्यापेक्षा करायला बरं। सगळं किचन क्लीन करून घेतलं, एकदम भांडे सुद्धा घासून घेतले। तब्येत कितीही खराब असली तरी काम तर करावंच लागते ना, आणि एकदाचं काम झालं की मग वेगळंच समाधान भेटते, नाही का? काम एकदाचं आवरलं की वेगळंच समाधान भेटते, कितीही तब्येत खराब असो पण काम तर करावंच लागते। चला, आता किचनचे सगळे कामं झाले। आज मी लादी नाही पुसणार, कारण कालच पुसली होती। कधी कधी एक दिवस आडेही पुसते मी, आज तब्येत थोडी ठीक नाहीये म्हणून आज नाही पुसणार, कालच पुसीन आता। आणि कामं जर नाही आवरली की मग ती संध्याकाळपर्यंत तशीच पडून राहतात, त्यापेक्षा म्हटलं करून एकदा जर कामं झालेलं बरं। सगळी कामे आवरली आणि काही ना काही करायचं होतं मला स्वतःला बिझी ठेवण्यासाठी, नाही तर माझा आजचा अख्खा दिवस असाच कंटाळवाणा गेला असता। त्यासाठी कटिंग स्टिचिंग तर काही करू वाटत नव्हती, म्हणून या साडीचा मला फॉल काढायचा होता बघा। पहिल्या गुरुवारी नाही, दुसऱ्या गुरुवारी मी घातली होती, पण मला एवढी काही ती आवडली नाही, अजिबात चांगली दिसत नव्हती आणि याला मी फॉल ही नवीनच लावला होता, म्हटलं काढून घ्यावा, दुसऱ्या साडीला तरी लावायला बरा पडेल। आणि ह्या साडीला लेस ही खूप छान होती, तर ती लेस सुद्धा मी काढून घेणार आहे आणि ह्या साडीचा मी ड्रेस किंवा 2-3 टॉप शिवून घेईन, म्हणजे माझ्या कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी हे फॅब्रिक यूज होऊन जाईल। तर तेवढं काम एक मी करून टाकलं आणि त्यानंतर तर काय झालं की एवढे जुने विचार माझ्या मनामध्ये येत होते की काहीच करावं असं वाटत नव्हतं, सारखे जुन्या आठवणी येत होत्या आणि मला इतकं बोर होत होतं आणि इतकं रडावंसं वाटत होतं। पण मी माझी फिलिंग कशी तरी कंट्रोल केली, होते माझ्यासोबत कधी कधी एखाद्या दिवशी। आणि आज तर असं झालं होतं, माझे गुरुवार सुद्धा यावर्षी बिघडलेले आहेत। अगदी पहिला गुरुवार सुद्धा माझ्याने झाला नाही आणि अगदी शेवटचा गुरुवार सुद्धा माझ्याने झाला नाही।
तो एक विचार सारखा सारखा येत होता, कारण की आधी माझ्यासोबत असं कधीच झालेलं नाहीये. केलं नाही, जेवढे बेसिक कामं असतात रोजचे तेवढेच केले फक्त. आणि दुपारच्या वेळेमध्येही मी थोडी लेटली होती, पण मला झोप सुद्धा नाही आली. काय माहिती आज काय झालेलं आहे, काही वेगळीच फिलिंग आहे, काय तेही समजत नाहीये. पण काहीच कामं केले नाहीयेत मी एक्स्ट्राची नुसती पडून होती सोफ्यावरती, टीव्ही बघत होती, पण टीव्हीतही काही मन लागतच नव्हतं. असं सगळं होतं आज माझं. संध्याकाळचे 5 वाजलेत नाही आणि आत्ताच मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात केली. दुपारच्या वेळेस मी काहीच एक्स्ट्राचं काम केलं नाही, फक्त व्हिडिओची एडिटिंग तेवढी केली आणि व्हॉइस ओव्हर केला. आता लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आज तर असं वाटतंय की स्वयंपाकही करायची इच्छा होत नाही. कोणी आयतं जेवायला देईल असं होत आहे, पण ते काही शक्य होणार नाही. आयतं आपल्याला मिळणार नाही, म्हणून स्वयंपाक तर करावाच लागणार आहे. तर आज अगदी साधं सोपं जेवण बनवते. जास्त काही तामझाम करणार नाही, अगदी साधं सोपं. वांगे बटाटे आणि तुरीचे दाणे टाकून भाजी बनवते. छान लागते तशी पण भाजी. आणि तुरीचे दाणे थोडेसे जास्त आहे, मी तुरीचे दाणे टाकून भातही बनवणार आहे. भात नाही, खिचडीच बनावी, छान लागते खिचडी पण. तुरीचे दाणे, वटाणे, टमाटे असं सगळं मिक्स टाकलं की मग अगदी मस्त पुलाव भात सारखी खिचडी लागते. तर तीच बनवणार आहे. आधी आलू वांग्याची भाजी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करते. जास्त काही आज शेअर करायला नाहीये माझ्याजवळ, कारण की माझी फिलिंगच एकदम वेगळी आहे आणि काय करावं तेच मला कळत नाहीये. आता चला हे सगळं कापकूप करून घेते. मस्त गुरुवारचं मी उद्यापन वगैरे करणार होते आणि तुमच्यासोबत शेअरही करणार होती, पण यावर्षी काही वेगळंच झालं माझ्यासोबत. रताळं घेतलं आहे मी. वांगे, बटाटे, वटाणे नाही टाकत आहे मी, त्याऐवजी तुरीचे दाणे टाकते आहे. पण वांगे बटाट्याच्या भाजीमध्ये जर रताळं तुम्ही टाकलं ना तर एकच नंबर टेस्ट लागते भाजी. एकदा नक्कीच करून बघा, खूप छान टेस्ट येते. आता तर माझ्याकडे हे थोडंच आहे, इतकंच मी टाकणार आहे, पण थोडं जास्त असलं की खूप छान लागते. अगदी इकडचे गुजराती लोक ना रताळं वांगे बटाट्याची भाजी पंगतमध्ये बनवतात ना, इतकी टेस्टी लागते, एकच नंबर भाजी लागते. तर मी घरी तशीच बनवत असते, खूप छान टेस्ट येतो. थोडे तीळ असले तीळ पण टाका, मी तीळ नाही टाकणार आहे आज, अशीच बनवणार आहे. पण दाण्याचा पूड मात्र नक्कीच टाकायचा. आणि हिरवा लसूण जर असला तर मग विचारूच नका, इतकी भन्नाट लागते भाजी. चला जाऊ द्या, मग सगळं विसरून नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आणि भाजीची मस्त रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. वांगे, बटाटे, तुरीचे दाणे आणि रताळू आणि टमाटे हे सगळं मिक्स करून मी एक मस्त मिक्स भाजी बनवली होती. तर कुकरमध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची आहे. मग अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची. त्यानंतर 2 मी कापलेले टमाटे घातलेले आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये कापलेले रताळू घालायचे आहेत. रताळू नसेल तर अशीही भाजी बनवली तरीही खूप छान लागते, पण रताळू घातले तर अजूनच जास्त टेस्ट वाढून जातो याचा, म्हणजे रताळू नक्कीच घाला. आणि मग कापलेले वांगे, बटाटे आणि जे तुरीचे दाणे मिक्स केलेले होते ते सगळं यामध्ये घालायचं आहे. वांगे थोडे मोठे मोठेच तुकडे केले आहेत मी. त्यानंतर यामध्ये मग सगळे आपले बेसिक मसाले घालायचे आहेत, जसे की लाल तिखट चवीप्रमाणे घालायचं आहे, धणेपूड घालायची आहे 1 ते 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. ते मी 1 ते 1.25 चमचा मीठ घातलं होतं. आणि लाल तिखट ही जेवढं तुम्हाला तिखट बनवायचं असेल त्याप्रमाणे घालायचं आहे. तर आमच्याकडे जरासं झणझणीतच खातात म्हणून मी 1.5 चमचा लाल तिखट घातलं होतं. यामध्ये मी किचन किंग मसाला घालते. किचन किंग मसाला घातल्याने खूप छान टेस्ट येते. दाण्याचा कूट घालायचा आहे. मस्त सुगंध येते. मला रस्सा कितपत पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. मी जास्त रस्सा नाही बनवणार. शेवटी घालायचे कोथिंबीर पण संपली आता. एक वेळा मिक्स करून घ्यायचं. थोडी
जास्तच घट्ट होईल वाटतंय, म्हणून मी थोडं पाणी अजून घालते. आणि बस 2च शिट्ट्यांमध्ये आपली भाजी तयार होऊन जाते. आणि पहा, मस्त 2 किंवा 3 शिट्ट्यामध्येच आपली भाजी बनवून तयार होते. मी थोडी घट्टच ठेवली आहे. तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर याहूनही थोडा रस्सा तुम्ही ठेवू शकता, पण खायला अप्रतिम लागते ही भाजी. आणि सोबत मस्त मिक्स अशी खिचडी बनवली होती सगळ्याच भाज्या टाकून. आणि बस एवढंच आमचं आजचं जेवण होतं. पोळ्याही बनवल्या होत्या. आणि आता ही सकाळची तयारी करून ठेवते आहे. सकाळी टिफिनमध्ये मुगाची भाजी बनवायची होती, म्हणून आत्ताच मूग भिजवून ठेवते. आणि मग सकाळी मस्त मोकळी मुगाची भाजी बनवून तेही शेअर करीनच मी उद्या तुमच्यासोबत. अशी तर मोकळी मुगाची भाजीची रेसिपी मी आधीही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून तरीसुद्धा दाखवेन मी सकाळी कशी बनवते. तर चला, तर मग आजचा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.